नमस्कार मंडळी, कसे मस्त ना. आम्ही पण एकदम मजेत. तर बघा आम्ही आता गाडीत बसलो. आम्ही चाललोय गावी परत, पण सासरीला माहेरी चालली का काहीतरी आम्ही मेन काहीतरी खास आहे म्हणून चाललोय. आम्ही तिघं जण जीव अगोदरच गेले. आता आपण तिघांची गाडी आहे, तर तिघं आत्ताच गाडी भेटली, 10 मिनिटात गाडी भेटली. आता जाऊया गावी. माऊ बघा तिच्या कानाला हवा लागते म्हणून कानपट्टी घालून बसली. मगाशी ओढणी लावली होती, ओढणीने जमलं नाही म्हणून आता कानपट्टी घातली आणि एकटी बसली सीटवर. पप्पा बसलेत मागे, पप्पा बसले तिथं मागे एकटे, लक्ष नाही त्यांचं. तर आता कापूर होईल की आम्ही थांबले, बस थांबले बघा. बस आहे तर 7:30ला बसलो होतो, आता वाजले 11:45. तर आता माऊला भूक लागली, तर आता आम्ही माऊला खाऊ घेणार आहे. तर चला पटापट खाऊ घेऊया आणि बसमध्ये बसूया. माऊला सँडविच खायचं होतं म्हणून तिथे सँडविच घ्यायला थांबलेत आणि मला बोलतात की माऊला खाऊ घे. तर मी इथे खाऊ घ्यायला बघा आले. प्रत्येक गोष्ट 20 रुपयाला. नंतर सँडविच हे बघा 140 रुपयाचे 2 आहेत. माऊला पाहिजे होतं तर माऊ घेते आणि पप्पा इथे तिला ज्यूस घ्यायला गेले, कारण की तिला ज्यूस पाहिजे होतं आणि ती वाट बघते कधी येणार ज्यूस ते. आणि ही गाडी आहे, ह्या गाडीने आम्ही माऊ बाहेर कुठे जायचं म्हटलं तर माऊला फक्त पप्पाच पाहिजे असतं, मम्मीची जास्त गरज नाही, पप्पाच पाहिजे. 20 रुपयाला घेतलेलं मी वेफर्स, माऊला एक, मला एक. पॉपकॉर्न घेतलं 20वाला आणि 30वाला काय घेतलं, चॉकलेट घेतलं, जेली चॉकलेट. आता मग पप्पाजवळ बसले, मी एकटी एका सीटवर. गाडी रिकामीच आहे, गाडी रिकामीच आहे. मध्ये होती एक सीट होती, एक म्हणत होतो. आता गाडी रिकामी. आता आम्ही अच्छा पप्पा चॉकलेट खात होतो पण छोटे. आता गाडी घालते, आम्ही निघालो इथून. सह्याद्री रेस्टॉरंट तिथे आलो होतो. हां, फालतू वडापाव नव्हता, काही नव्हता. सँडविच ते पण 170 रुपयाचं, ते आपण घरात किती घेऊन किती खाऊ एवढं आहे. तर चला आता पुढे प्रवासाला निघते, तासात 1.5 तासात पोचू. आता आम्ही पाचवडला उतरणार आहे आणि उतरल्यावर ते बघा आम्हाला कोण घ्यायला आले. ते आम्हाला घ्यायला बघा कोण आलेलं आहे. हो आहे बघ, मामा, मामा आणि काका. आम्ही आता पाचवडमध्ये उतरलेले आहे आणि बघा भाऊ घ्यायला. ती दोघं येतात चालत अर्धा रस्ता, तोपर्यंत हे मला सोडतील आणि परत त्यांना घ्यायला जातो. बघा आम्ही गाडीत उतरलो आणि आम्हीच गाडी घेऊन त्या दोघांना घ्यायला. आमची ताजी जत्रा म्हणून अजून चालू होती. जत्रेची गाणी चालू होती. पाणी दिसत नाही, लाईटीचं प्रतिबिंब दिसतंय. आपल्या गावात पाणी आहे बाबा. प्रवेशद्वार चिंदवली. टर्न मारलेला आहे घराच्या इथला. आता आम्ही चाललो आहे घरी. सुनीता काकीच्या घरातले पण आले सगळे. बरी आहे काकी? हो. आ गया हमारा घर. बघ किती छान वाटतंय झाडाखाली. मम्मी चालले माऊला घेऊन.
आणि हे चाललेत परत दोघांना आणायला. आता घरी जेवण झाले. आमच्या चिंदोलीची ताजी जत्रा आहे, तर आम्ही जत्रेत म्हणजे पालखी निघून गेले. तर आता मी चालले पाया पडायला देवाच्या. मम्मी बरोबर, सचिन आहे, वदीप आहे, पोरं सगळे. तर आम्ही निघालोय. आमच्या माहेरची जत्रा आहे, सॉरी माझ्या माहेरची जत्रा आहे, आमच्या नव्हे माझ्या माहेरची जत्रा आहे. तर मंदिर बघा कसे सजवलेले आहेत. तुम्ही बघताय ना, म्हणजे किती सुंदर प्रकारे सजवलेलं आहे. लायटिंग खूप छान लावले मंदिराला, खूप छान वाटतं. जत्रा म्हटलं की खूप छान वाटतं बघा. सगळेजण कसे नातून बसलेत. इथे म्हातारे म्हणा, तरुण म्हणा किंवा मध्यम वयाची माणसं म्हणा, अशा टायमाला कुणाला काही होत नाही. पण जत्रा म्हटली की सगळ्याच्या अंगात एक प्रकारे वारच शिरतं. जसं की बघा इथे कसं जल्लोष चाललं, बघून खूप छान इथे बघा शंकर पार्वती खरोखरचे म्हणजे मुलं बसवले. शंकावरती विष्णू लक्ष्मी माता आणि इथं बघा श्रीकृष्ण.